नमस्कार साहेब, आपलं नाव काय? रिजवान शेख. आपण काय सांगू इच्छिता या खड्ड्याविषयी? त्याच्यात काय सांगायचं दिसतंय त्याच्यात काय सांगायचं, काही सांगायची आवश्यकता नाही. सांगायची आवश्यकता आहे का त्याच्यात? हे नगरसेवक आहे रिजवान शेख. खड्ड्याविषयी काही सांगायची आवश्यकता नाही असं ते म्हणतात. खड्डे पाहून असं त्यांचं मत आहे. खड्डा पाहून काही सांगायची आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. पण आमचं मत असं आहे का खड्ड्यामध्ये माणसं जाऊ शकतात आणि जखमी होऊ शकतात असं आमचं मत आहे. मी बाबा बेलापूरकर, आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. नमस्कार, मी बाबा बेलापूरकर, आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात आपण आलेलो आहोत आणि इथं हे मारुती मंदिराजवळ आपण आलेलो आहोत. हे पावन मारुती मंदिर आहे, पुरातन मंदिर. हा रस्ता हा स्मशानभूमीचा रस्ता आहे आणि गावाकडे पण हा रस्ता जात असतो गावाच्या बाहेर. त्याचबरोबर हा जो रस्ता आहे हा वेशीतून गावातून हा रस्ता येतो. अशा पद्धतीने हा रस्ता इथं जातो आणि रात्रंदिवस या रस्त्यावर गर्दी असते. आता या ठिकाणी मध्यभागी इथं खड्डा पडलेला आहे आणि जड वाहन जर इथून गेलं तर ते वाहनाचा ॲक्सिडेंट होण्याचा आणि अपघात होण्याचं शक्यता आहे. त्याच पद्धतीने इथं आता हे रोडला मोठं भगदाड पडलेलं आहे. पहा इथं हे पहा ह्या पद्धतीने भगदाड आहे. इथं काढा मुलांना इथं काढा गाडे या पद्धतीने असं भगदाड पडलेलं आहे पाहिजे. आता इथं जड वाहन जर गेलं हे वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरी संबंधित जे आहे प्रशासन यांनी जातीने लक्ष घालून हे त्वरित दुरुस्ती करावी असं नागरिकांची मागणी आहे. म्हणून एकजूट महाराष्ट्र न्यूजला इथं पाचारण केलेलं आहे. या पद्धतीने इथे काही नागरिक आलेले आहेत. काही नागरिकांच्या आपण मुलाखती. नमस्कार, आपलं नाव काय? संभाजी. हे खड्डा इथं पडलेला आहे, याविषयी आपल्याला काय याविषयी आपण काय म्हणू इच्छितो? हे नुसतं काम झालेलं आहे, जे काम चांगलं नाही झालं अजिबात. 5-6 फुटाचा खड्डा पडला, त्याला नाल्या टाकले होते, त्याच्यामुळं पाईप टाकले, पाईप बी नीट बसले नाही त्यांनी. पाठीमागचं काम बा तुम्ही, त्या किरण दुकानवाल्याला किती ताण आहे. अशा पद्धतीने म्हणजे लाखो रुपये खर्च करून शेवटी निधी आलेला आहे तरी बी काही काम व्यवस्थित नाही केलं त्या अजिबात. आणि शेवटी म्हणजे हे खड्डा म्हणजे हा खोळंबा झालेला आहे लोकांना असून अडचण खोळंबा झालेला आहे. पाऊस आला तर एखादं पडू बी शकतं त्याच्यामध्ये. म्हणजे अपघात हानी होण्याची शक्यता आहे. हो. आणि याला संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे. हा बोला सर, नमस्कार. तिथून मयतची गाडी जर आली तर ती सुद्धा जाणार नाही. आता सध्याची परिस्थिती अशी मग ते अर्जंट काम उरकावं. अर्धे गटर कॉन्क्रीट केलं, अर्ध्याच्या कॉन्क्रीट नाही केलं म्हणा. हे अर्धी गटर आहे इथं, हे अर्ध्या गटर कॉन्क्रीट आहे ना, अर्धी गटर नळ्यावर कॉन्क्रीटच नाही केलं त्यांनी. अर्ध्या नळीवर कॉन्क्रीट केलेलं नाही. अशा पद्धतीने स्मशानभूमीची गाडी जाणार नाही म्हणे. स्मशानभूमीची गाडी सुद्धा इथं जाणार नाही, गुंतणार आहे. आणि एखादी मयत आली तर निम्मे माणसं हॉस्पिटलला असतील आणि निम्मे माणसं त्या मयत बरोबर स्मशानात असतील असं नागरिकांचं म्हणणं आहे. पाऊस पडला नाही का आंब्याची करंट बसत आर्थिंग बसत. अच्छा, नगरसेवक. नमस्कार साहेब, आपलं नाव काय? रिजवान शेख. आपण काय सांगू इच्छिता या खड्ड्याविषयी? त्याच्यात काय सांगायचं दिसतंय त्याच्यात काय सांगायचं, काही सांगायची आवश्यकता नाही. सांगायची आवश्यकता आहे का त्याच्यात? हे नगरसेवक आहे रिजवान शेख. खड्ड्याविषयी काही सांगायची आवश्यकता नाही असं ते म्हणतात. खड्डे पाहून असं त्यांचं मत आहे. खड्डा पाहून काही सांगायची आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. पण आमचं मत असं आहे का खड्ड्यामध्ये माणसं जाऊ शकतात आणि जखमी होऊ शकतात असं आमचं मत आहे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.